सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ऑलमोस्ट दुपारची वेळ आहे। 11 वाजेपासून आम्ही घरातून निघालो होतो आज, आणि आज आमचा इटलीमधला शेवटचा दिवस आहे। शेवटचा दिवस इनफॅक्ट आमची जी रिटर्न जर्नी आहे ती सुरू झालेली आहे। सो म्हणूनच आता आम्ही आलेलो आहोत रोमच्या एअरपोर्टवर। तर घरापासून ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास लागतो इथे पोहोचायला, आणि म्हणूनच आम्ही 11 वाजता निघालो होतो। 3 वाजेची आमची फ्लाईट आहे। आणि कुठल्याही ट्रिपसाठी निघताना जेवढी एक्साइटमेंट असते तेवढं आपण ज्यावेळेस ट्रिप संपते आणि वापस जाऊ लागतो तेव्हा नकोसं वाटतं। सो तसंच आमचं सगळ्यांचं झालं आहे। खूप मस्त असे 4-5 दिवस आमचे गेले इथे इटलीमध्ये, रोममध्ये, पिसामध्ये। सो मस्त झाली आमची सगळी ट्रिप, आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। सो थोड्याच वेळात आमची फ्लाईट असणार आहे, सिक्युरिटी चेक, आणि त्यानंतर आम्ही फ्लाईटसाठी बोर्ड होऊ। तर पुढची जर्नी जी असणार आहे, आमचा परतीचा प्रवास कसा होतो हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। आणि हो, अजून पण काही गोष्टी दाखवायच्या आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता थोड्याच वेळात मी तुमच्याशी बोलते परत। आणि आता मी इथे आलेलो आहोत, तिथे गेटचं वेट करत आहोत। सो सिक्युरिटी चेक वगैरे झालेलं आहे, आणि गेट अजून डिस्प्ले झालेला नाही गेट नंबर। सो म्हणूनच आम्ही इथे वाट बघत आहोत। आणि इथं आम्ही सगळेजण गेट नंबर डिस्प्ले होण्याची वाट बघत आहोत। आणि इथे हे एअरपोर्ट भरपूर मोठा आहे, जिथे बरेच वेगवेगळे शॉप्ससुद्धा तुम्हाला दिसतील। तिथेच आत्ता आम्ही आलेलो आहोत जिलॅटोच्या शॉपमध्ये। सो इटलीमधून आता हे शेवटचं जिलॅटो आम्ही एन्जॉय करणार आहोत। आणि इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त व्हरायटी आहे, आणि खूप अट्रॅक्टिव्ह केलेलं आहे हे शॉप पण खूप जास्त। आणि म्हणूनच इथे आम्ही सगळ्यांनी जिलॅटो परत एकदा एन्जॉय केलं। आणि इथे गेटपाशी आल्यानंतर आम्हाला समजलं की आमची फ्लाईट डिले झालेली आहे। आणि त्यानंतर फायनली 1 तासाच्या वेट नंतर बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे। आणि आता आम्ही आहोत फ्लाईटमध्ये। सो फ्लाईट बेसिकली थोडीशी लेट होती, आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये बसल्यावर आम्हाला वाटलं आता प्लेन टेक ऑफ करेल। परंतु झालं असं की जर्मनीमध्ये थंडरस्टॉर्मचं प्रेडिक्शन होतं। जर्मनीमध्ये थंडरस्टॉर्म असल्यामुळं अचानकच त्यांनी फ्लाईट थांबवून ठेवलेली आहे। आणि ऑलमोस्ट 1 तास ऑलमोस्ट 1.5 तास झाला आमची फ्लाईट लेट आहे। आणि म्हणूनच आम्ही सोबत कॅरी केलेलं आहे ते देखील खात आहोत, कारण आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून निघालेलो। तर आता बघू पुढची जर्नी कशी असणार आहे। आणि हा आमचा देखील पहिलाच एक्सपिरियन्स आहे की ज्यामध्ये म्हणजे आम्ही फ्लाईटमध्ये बोर्ड केल्यानंतर इथं फ्लाईटमध्ये सगळेच जण वेट करत आहेत, कारण वेदर कंडिशनमुळं। सो जर्मनीमध्ये थंडरस्टॉर्मचं प्रेडिक्शन, थंडरस्टॉर्म असल्यामुळं त्यांनी फ्लाय केलं नाही। तासामध्ये 5 ते 7.5 अडीच तासात पोहोचलो। आणि आता इथे वारं इतकं जास्त आहे की तुम्ही कदाचित आवाज ऐकू येत असेल। खूप जास्त वारं आहे। तर इथे असंच होतं, एक तर समोर बीच साईड आहे, आयलँड आहे, आणि त्याच्यामुळे ना भरपूर वारं असतं। आणि असंही स्वीडनमध्ये बऱ्यापैकी थंड वातावरण असतं, त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये इथे तुम्हाला जॅकेट घालणं खरंच खूप जरुरी आहे, कारण भरपूर थंड हवा आहे।
तर आता आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते की इटली ट्रिपवरनं आम्ही काय काय आणलेलं आहे ते. तर माझी तर इटली ट्रिपचा व्हिडिओ एंड करायचा राहिला, सो म्हणून मी विचार केला की आता मी तुम्हाला दाखवते आणि मग व्हिडिओ पण एंड करते. सो खूप थंडी आहे, आज जाते आणि मग बोलते. आणि इटलीची जी ट्रिप आहे आमची ती खूप मस्त झाली आणि तिथून आम्ही बरीचशी शॉपिंग देखील केली. तर काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर सगळ्यात पहिले इथे आहेत कॅप्स. तर ज्याच्यावर इटालिया लिहिलेलं आहे आणि अशा कॅप्स खूप मस्त मिळाल्या तिथं, त्यामुळे आम्ही हे अशा कॅप्स घेतल्या आहेत तिथून. त्यानंतर अजून जिथे पण आम्ही जातो कुठल्याही कंट्रीमध्ये तिथले सोव्हिनियर शक्यतो घेण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या एक मेमरीज होतात त्या ह्यानी, आणि फ्रीजवर खूप लावायला आवडतं. सो त्यामुळे हे खूप सुंदर असं वाटलं. रोम लिहिलेलं, आम्ही रोम मध्ये जास्त फिरलो, आणि पिसा जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलं तसं. सो हे रोमचं आहे की ज्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच तिथले फेमस अट्रॅक्शन्स आहेत जे जे आम्ही व्हिजिट केले. बॅसिलिका, कलोझियम, पिसा हे सगळं इथे कव्हर होतं. सो त्यामुळे आम्ही हे 2 सोव्हिनियर घेतले. आणि ट्रेवी फाउंटन खूपच सुंदर आहे, खूप सुंदर दिसतं. सो त्यामुळे हे 2 जे आहेत ते आम्ही घेतलेले सोव्हिनियर तिथून. आणि त्यानंतर अजून आहेत की ज्याच्यावर असंच रोम लिहिलेलं आहे. हे किचन आहे ऍक्च्युली, पण खूपच सुंदर आहे, ज्याच्यामध्ये परत जे पण आपले तिथले जे फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत ते तर आहेतच, आणि सोबतच रोम असं लिहिलेलं आहे. सो हे पण आम्हाला खूप आवडलं, म्हणून हे 2 किचन घेतलेले आहेत. आणि अजून पण आहे आणि अजून एक गोष्ट जी तिथं आम्हाला खूप आवडलेली ती म्हणजे ही रोम लिहिलेली बॅग, ज्याच्यामध्ये बॅसिलिका किंवा कलोझियम ह्याचे चित्र आहे आणि खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्ही बघू शकता इथे खूपच सुंदर आहे. हँडल पण ह्याचं एकदम मजबूत पण आहे आणि त्याचबरोबर थोडं डिफरंट असं आहे, त्यामुळे ह्या अशा पर्स टाईपमध्ये खूप आवडलेल्या. सो त्यामुळे ह्या पण घेतलेल्या आहेत. आणि आतून पण तुम्ही बघू शकता छान रेक्झिन आहे, तर मस्त वाटतात ह्या बॅग्स. अजून एक अशी पण बॅग घेतलेली आहे की ज्यावर रोमचं तुम्ही इथे तर बघू शकता भरपूर सुंदर असं चित्र आहे पूर्ण. आणि ही पण पिशवी खूप छान आहे, ज्याला इथून टच बटन सुद्धा आहे की जेणेकरून तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये जायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कॅरी करू शकता. सो म्हणून ही होती आमची इटलीमधून केलेली शॉपिंग. खूप छान आहे शॉपिंग मार्केट, तिथे भरपूर मस्त वाटलं आम्हाला. इनफॅक्ट आम्हाला थोडासा वेळ कमी पडला शॉपिंगसाठी, पण तरी पण जेवढं पण आम्हाला पॉसिबल झालं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि मी एक गोष्ट नक्की सांगेल की इटली खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्ही जितके जास्त दिवस देऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला कोणते कोणते स्पॉट बघायचे आहेत त्याच्या अकॉर्डिंग, त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करू शकता. पण भरपूर काही आहे बघण्यासारखं असं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल ती म्हणजे इटलीमध्ये जाण्यासाठी बेस्ट सीझन समर सीझन आहे, त्यामुळे मोस्टली सगळेजण मला असं वाटतं प्रेफर करतं युरोपमध्येच इनफॅक्ट ओव्हरऑल की आपण समरमध्ये जाण्याचा प्लॅन करतो. परंतु जे कोणते फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत, मग ते पिसा असो किंवा बॅसिलिका असो किंवा व्हॅटिकन असो, तिथे शक्यतो तुम्ही सकाळी लवकर पोहोचा, जेणेकरून एक तर ऊन पण तुम्हाला जास्त लागणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की हे होणार नाही, तिथे गर्दी तुम्हाला जास्त मिळणार नाही. त्यामुळे नंतर बऱ्यापैकी गर्दी वाढते आणि मग आपण तिथे ज्या पद्धतीनं फोटो व्हिडिओ कॅप्चर करायचे तेवढंच पॉसिबल होत नाही. सो म्हणून जर तुम्हाला जायचं असेल तर सकाळी लवकर हे करा. आणि इटली लेट नाईट पर्यंत सुरू असतं, सो त्यामुळे तुम्ही उशिरापर्यंत सुद्धा बाहेर एक्सप्लोर करू शकता. मधल्या पिरियडमध्ये तुम्ही रेस्ट घेऊन परत इव्हिनिंगला एक्सप्लोर करू शकता. सो येस, खूप मस्त झाली आमची ट्रिप आणि हाच होता आमचा इटलीचा प्रवास, इटलीची जर्नी पूर्ण. आय होप तुम्हाला इटलीचे व्हिडिओज आवडले असतील. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा व्हिडिओज. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.